सुस्वागतम मित्रांनो. जुळली गाठ ग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये धैर्यकडे आता दामिनीचा हात पकडून स्वतः तिला आता पोलिसांच्या ताब्यात देतो आणि घराबाहेर काढून देतो. नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जे सगळेजण बोलत असतात तेवढं तिथे पोलीस सुधाकरला घेऊन येतात आणि आल्यावरती ते म्हणतात धरा हे सुधाकर. आणि आता ते सत्य सगळं समोर सांगतात की हे बघा. सावी म्हणते काका तुम्ही ठीक आहात ना असं विचारते. तर ते म्हणतात की हो ठीक आहे मी. अगं तर ती म्हणते की तुम्हाला काही दुखापत वगैरे झाली नाही ना. तर ते म्हणतात नाही मला काही झालेलं नाही आहे सावी असं बोलत असतात. तेवढा दामिनी ते सगळेजण सावीकडे आश्चर्याने बघतात आणि म्हणतात सावी तुला हे सगळं आठवतंय. तर सावी म्हणते की हो मला हे सगळं आठवतंय. दामिनी तुझा चेहरा मी सगळ्यांसमोर आणण्यासाठी हे सगळं तुझ्यापासून लपवलं होतं. तर त्या म्हणतात की हो का. तर आता लगेच ते म्हणतात हे बघा तुम्हाला दामिनी काहीच माहिती नाही आहे. आता धैर्य म्हणतो की हे बघ आई तू जे केलं आहे ना मला तुला आई म्हणण्याची पण लाज वाटते. तुझी लायकी पण नाही आहे ह्या घरात राहण्याची असं म्हणतो आणि म्हणतो की निघ आमच्या घराबाहेर अजिबात इथे राहू नकोस असं धैर्य म्हणतो. आणि आता धैर्य म्हणतो की निघ इथून चल. आणि दामिनीचा हात पकडतो आणि बाहेर पोलीस उभा असतात दरवाजात. हात पकडून दामिनीला ओढत ओढत घेऊन येतो आणि आता पोलिसांच्या ताब्यात देतो. म्हणतो की जा घेऊन हिच्यामुळे एवढं सगळं घडलं आहे. हिला मी सोडणार नाही असं म्हणतो आणि आता दामिनीला पोलिसांच्या ताब्यात देतो. तर आता नक्की हे सगळं त्या दामिनीचं स्वप्न असतं. दामिनीला हा सगळा भास झालेला असतो. तसं काही झालेलं नसतं. धैर्य इकडे बाहेर आलेला असतो चौकशीसाठी आणि तो पोलिसांना भेटतो आणि त्यांना सांगतो की हे बघा माझं काम झालं पाहिजे साहेब. मी तुम्हाला जसं म्हणतोय ना तसं झालं पाहिजे. आणि हे बघा इथे अजून काही तुम्हाला सापडलं तर मला सांगा. तेवढा तिथे त्यांना तिथे एक हे सापडतं आणि जे फोन आणि ते असतं फोन सापडतो. ते म्हणतात की आम्हाला फोन सापडला आहे. तर धैर्य म्हणतो की माझ्याकडे द्या तो फोन. आणि आता धैर्य तो फोन घेऊन घरी येतो. दामिनी म्हणते काय रे तू गेला होता शोधायला काय सापडलं मग तुला. धैर्य म्हणतो आई अगं मला काहीच नाही सापडलं. तिथे पुरावाच ठेवलेला नाही आहे काही. फक्त फोन सापडलाय त्या सुधाकर काकांचा. तर आता लगेच समजत काय फोन सापडलाय. दामिनी घाबरून जाते. तर इकडे आता सावी पण तिथेच उभा असते. आता धैर्य म्हणतो की आई आता मला लवकरच त्यांचा शोध लावावा लागेल असं धैर्य म्हणत असतो की कुणी हे केलंय ना मला लवकरच कळलं पाहिजे असं धैर्य म्हणतो. आणि इकडे आता जी दामिनी आहे तिला हा सगळा झालेला भासता हे तिला आता कळतं. तर ती म्हणते की आता धैर्याला काही करून मला तो फोन घ्यावाच लागेल नाहीतर खूप अवघड होईल. तर इकडे सावी खूप त्रास व्हायला लागतो आणि सावी अचानक खाली बसून घेते. सावीनं खाली बसून घेतल्यावरती आता सगळेजण पळत येतात. म्हणतात अगं सावी काय झालंय काय झालंय. आणि लगेच ते म्हणतात की त्या काकाबद्दल कळालं नाही तिला त्यामुळे शॉक बसला असेल असं म्हणतात. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.